नमस्कार मित्रांनो, व्ही सर्व्हिसेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेबद्दल, जी खास 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी आहे. तुम्ही शाळेत असाल, कॉलेजमध्ये असाल किंवा प्रोफेशनल कोर्स करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी आहे. त्याच्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती सर्च करायचं आहे NMC स्कॉलरशिप 2025-26. सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला खालती ऑप्शन दिसेल फर्स्टवाला NMCचं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता चला मी त्याच्यावरती क्लिक करतो. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला साईडचा असा इंटरफेस दिसायला येईल. हे बघा, इथं सर्व नोटिफिकेशन वगैरे गाईडलाईन्स त्यांनी दिलेली आहेत. ही खालती तुम्हाला गाईडलाईन्स दिलेली आहे बघा. ज्या विद्यार्थ्यांनी 2024-25साठी अर्ज केलेला आहे, ॲप्लिकेशन केलेलं होतं, त्यांना स्कॉलरशिपचे बेनिफिट घेतले होते, तर त्यांना वेगळं काही रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे. तुमचा जो गेल्या वर्षीचा युजरनेम आणि पासवर्ड असेल तेच लॉग इन करून तुम्ही पुन्हा 25-26साठी अर्ज करू शकता. वेगळं काही तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे. बेसिक डिटेल्स तुमची भरून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि आता त्यांनी ते वरती जे हे येतात लाईन येतात, नोटिफिकेशन येते की त्याच्यामध्ये सांगितलं आहे की 15 ऑगस्टपर्यंतच हे फॉर्म आहेत. 15 ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन करून घ्या. आता 2-4 दिवसच बाकी आहे, तर तुम्ही तुमचा अर्ज करून घ्या. तर चला आता हे विद्यार्थ्याच्या कल्याणकारी त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन कसं करतात त्याची बेसिक डिटेल्स सांगतो. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून आता यांना काय सांगितलं की रीड केअरफुली. आता हे काळजीपूर्वक वाचून घ्या. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की तुमचं बँक अकाउंट विद्यार्थ्याच्या नावावरतीच असले पाहिजे आणि ते आपलं हे सुकन्याचं नसले पाहिजे. अजून दुसरी गोष्ट, आईवडिलाचे आधार कार्ड पाहिजे, विद्यार्थ्याचे आधार कार्ड पाहिजे. आणि जर विद्यार्थी कास्टमध्ये नसेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लावणं गरजेचं आहे. 8 लाखाच्या आतमधलं ओपनमध्ये असेल तर इन्कम सर्टिफिकेट लावा. कास्टमध्ये असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लावायचं. SC ST NT जे काय असेल कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लावायचं आहे. आणि व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला सांगणार आहे की चुका काय करायच्या नाही आहे, तर तुम्ही सरळ सोप्या पद्धतीने कसे फॉर्म सबमिट करू शकतात. तर ही माहिती तुम्हाला केअरफुली लक्षात ठेवायची आहे. आता चला मी तुम्हाला दाखवतो की नेक्स्ट रजिस्ट्रेशनवर क्लिक करून असा फॉर्म येईल. तुम्हाला बेसिक डिटेल भरायची आहे. तुमचं पहिलं नाव, मधलं नाव, तुमचं आडनाव, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम तुम्हाला भरायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा इथं फोटो अपलोड करायचा आहे. तुमचा म्हणजे विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करायचा आहे. विद्यार्थी मायनर असेल तरी पण चालेल, पण त्यांचाच फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचं आहे. कारण की स्वतः मी फॉर्म भरलेला आहे, अप्रुव्हल पण आलेले आहेत माझे, त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो आहे. ही बेसिक डिटेल भरायची आहे. त्याच्यानंतर आईवडिलाचा आधार नंबर विचारेल, इथं जेंडर विचारेल. जेंडर जे काय असेल मेल फिमेल ते टाकून द्या. डेट ऑफ बर्थ, बाकी आईचे आधार कार्ड नंबर, वडिलाचा आधार कार्ड नंबर आणि हे त्यांचा रेसिडेन्शियल ॲड्रेस, अकाउंट नंबर तुमचा, IFSC कोड, विद्यार्थ्याचा जो पण अकाउंट असेल. हे बघा, हे वार्ड घ्यायचं आहे तुम्हाला. जो काय वार्ड असेल तुमचा वार्ड सिलेक्ट करा. त्याच्यानंतर खालती मी तुम्हाला सांगतो की किती, ह्या बघा एवढ्याच बँकी आहेत तर तुम्ही बेनिफिट घेण्यासाठी, तर ह्या बँकेमध्येच तुम्ही अकाउंट ओपन करून घ्यावा. दुसरं कोणत्या बँकेमध्ये अकाउंट ओपन असेल तुमचं तर तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येणार नाही. तर ते एवढं सर्व करून तुम्हाला खालती बघा सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट करायचं आहे. तर चला मी सबमिट करून घेतो. सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती असा युजरनेम आणि पासवर्ड येईल. तो युजरनेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर चला मी युजरनेम आणि पासवर्ड टाकून खालती लॉग इनवर क्लिक करतो. हे बघा, हे लॉग इनचं ऑप्शन आहे, येथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर चला मी लॉग इन करतो. युजरनेम आणि पासवर्ड मी इथे टाकला. त्याच्यानंतर हे कॅप्चर फिल करायचं आहे वरचं. कॅप्चर फिल केल्याच्या नंतर तुम्हाला खालती लॉग इनचं परत ऑप्शन येईल. युजरनेम आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर मग येथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर चला मी लॉग इन करून घेतो आणि पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो. लॉग इन केल्याच्या नंतर बघा, तुम्ही जी प्री डिटेल भरलेली आहे रजिस्ट्रेशनच्या टायमाला, तुम्ही युजर ID आणि पासवर्डसाठी रजिस्ट्रेशन करतात, ती बाय डिफॉल्ट सर्व डिटेल्स इथे फिल करून येते. एवढं काही तुम्हाला जास्त भरायची गरज नाही आहे. नंतर लॉग इन केल्याच्या नंतर मग तुम्हाला परत सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोडचं ऑप्शन येईल. हे बघा, इथं अप्लाय स्कीम असेल, अप्लाय स्कीमवर क्लिक करायचं. बघा वरती दिलेलं आहे तुम्हाला ऑप्शन अप्लाय स्कीम, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर चला अप्लाय स्कीमवर मी क्लिक करतो.
अप्लाय स्कीमवर क्लिक केल्याच्यानंतर परत तुम्हाला स्कीम ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल. तर तुम्हाला इथं बघा सिलेक्ट करायचं आहे 2025-26 आणि खालती तुम्हाला दिसेल तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असताल तुमच्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट करा. आता मी सध्या सेकंडवाला ऑप्शन घेतो आहे. सेकंडवाला ऑप्शन सिलेक्ट करून मी हे बघा आर्थिक दुर्बळ ते हे करून मी अप्लाय स्कीमवर क्लिक करतो. हे खालती अप्लाय स्कीम आहे याच्यावर क्लिक करतो. अप्लाय स्कीमवर क्लिक केल्याच्यानंतर काय येते तुम्हाला रीड केअरफुली. ही गाईडलाईन्स तुम्ही केअरफुली वाचून घ्या. त्यांना सांगितलं याच्यामध्ये की तुम्ही विद्यार्थ्याच्याच नावाचं तुमचं बँक अकाउंट असायला पाहिजे आणि अकाउंट हे सुकन्याचं नसायला पाहिजे. पर्सनल त्यांचंच अकाउंट असायला पाहिजे विद्यार्थ्याच्या नावानं. तर ते त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं आहे. तर बघा ते सबमिट केल्याच्यानंतर इथं डॉक्युमेंटचं ऑप्शन आहे. सर्वप्रथम तुमची कॅटेगरी तुम्ही चूज करा इथून. हे बघा हिंदू, मुस्लिम, ख्रिस, शीख, बौद्ध, जैन, इतर. तर मी आता हिंदू सिलेक्ट करतो. हिंदू सिलेक्ट केल्याच्यानंतर खुल्ला वर्ग आहे तर ओपनवर क्लिक करतो मी. खालती सर्वात खालती ओपन दिलेला आहे. आता मी ओपनमध्ये घेतलं तर मला इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणं मेंडेटरी आहे. मी कास्टमध्ये सिलेक्ट केलं असतं तर मला कास्ट सर्टिफिकेटची गरज असते, इन्कम सर्टिफिकेटची गरज नसती पडली. पण आता मला इन्कम सर्टिफिकेट मेंडेटरी आहे 8 लाखाच्या आतमधलं. आता इथं टक्केवारी टाकायची आहे. मी टक्केवारी टाकतो आणि शाळेचं नाव टाकायचं कोणत्या शाळेमध्ये शिकला पाहिजे. अजून एक तुम्हाला टिप्स सांगतो की RTIमधला विद्यार्थी नसला पाहिजे आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिकत असलेला विद्यार्थी पण नसला पाहिजे, नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट जाईल. तर त्याच्यामुळे जे काय RTIमध्ये ॲडमिशन असतील त्यांना हा फॉर्म भरू नये. RTI आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा विद्यार्थी असेल तर ते ऑलरेडी बेनिफिट घेतात. चला खालती आल्यावर खालती आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. मी तुम्हाला बेसिक सांगतो, तुम्ही मोबाईलनं पण सोप्या पद्धतीने फॉर्म भरू शकतात. एवढं काही अवघड नाही आहे. फक्त तुम्हाला डॉक्युमेंट्स आहेत ते PDF ठेवायचे आहेत. JPGमध्ये इथं घेत नाही आहे. PDF डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. तर PDF तुम्ही गुगलवरती JPG टू PDF कन्वर्ट करून डॉक्युमेंट्स तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि इथून तुम्ही अपलोड करू शकतात. आणि तुम्हाला जी मी थंबनेलमध्ये सांगितलं होतं की चुका काय करायच्या नाहीत, तर चुका ह्या करायच्या नाहीत की तुम्ही जे आधार कार्डला जे नाव देतात तुमच्या डॉक्युमेंट्सला तिथं आधार कार्ड स्पेस कार्ड असं देतात तर ते द्यायचं नाही आहे. तुम्हाला स्पेस द्यायचा नाही आहे. फक्त आधार टाका त्याच्यावरती मग ते सबमिट होईल. नाही तर तुमचे डॉक्युमेंट्स कसं तो सबमिट होणार नाही, अपलोड तो घेणारच नाही आहे सिस्टम. तर खूप जणाला ही माहिती नाही आहे. तर ही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे, कोणाच्या लक्षात लवकर येत नाही आहेत. तर असे डॉक्युमेंट्स अपलोड करून बघा. हे फॉर्म नंबर 30 आणि 31 आहे इथून डाउनलोड करायचा बघा. हे ग्रीन कलरमध्ये आहे ते डाउनलोड करून तुम्हाला एक जो फॉर्म आहे सेल्फ डिक्लेरेशनचा तो स्वतः भरून पॅरेंट्सने सिग्नेचर करायची आणि सेकंडवाला तुम्हाला प्रिन्सिपलकडून सिग्नेचर घेऊन यायची त्याच्यावरती. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म असा सबमिट होईल बघा. ते फायनल सबमिट केल्याच्यानंतर सबमिट झाला फॉर्म. ही ॲप्लिकेशन डिटेल्स आली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकतात. हे बघा. अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू.